राज्य शासनाच्या 9 जुलै 2024 रोजीच्या निर्णयानुसार अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेद्वारे महिलांना 25 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज मिळणार आहे। मात्र यासाठी जाचक अटी ठेवल्यानं या योजनेचा लाभ होतकरू आणि गरजू महिलांना मिळणार नाही। त्यामुळे यातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी यशवंत ब्रिगेड संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। 1 कोटीच्या आसपास वार्षिक उलाढाल पाहिजे अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा आहे। परंतु एखाद्या महिलेकडे 1 कोटीची वार्षिक उलाढाल असेल तर 1 लाख आणि 10 लाखाच्या आसपास ती कर्जाची कशाला आपल्याकडून अपेक्षा करल्या। तर या ज्या जाचक अटी आहेत त्या रद्द करण्यात याव्यात। त्याचबरोबर त्यामध्ये अजून एक 2 प्रामुख्यानं ज्या त्रुटी आहेत त्यामध्ये 1 वर्षाच्या पूर्वी नोंद असावी उद्योगाची अशा पद्धतीची त्यांची एक अट आहे। परंतु आज ग्रामीण भागामध्ये स्टार्टअप योजना काय त्यांनाच माहीत नाही महिलांना। त्याचबरोबर अजून अनेक महिला ज्या अशिक्षित आहेत त्यांना काहीच स्टार्टअपची माहिती नाही आहे। त्यामुळं तत्काळ ज्यांनी उद्योगाची नोंद केलेली आहे किंवा करणार आहेत त्यांना याचा लाभ व्हावा अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे। अजून एक प्रमुख मुद्दा असा आहे की 51% वाटा हा महिलांनी उचलायचा आहे आणि 49% वाटा हा सरकारने उचलायचा आहे। परंतु आमची सरकारकडे अपेक्षा आहे, मागणी आहे की यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून की 80% वाटा हा सरकारने उचलावा आणि महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन द्यावे। धन्यवाद। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी अमोल गावडे, रावसो रानगे, शिवाजी रानगे, बाळासाहेब कोळेकर, संदीप हजारे, प्रकाश बोरड, अनिल बनकर, सीमा झोरे, योगिता घुले, स्वाती वाघमोडे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।